डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले, ज्योतिरावजी फुले, शाहू महाराज, शिवाजी महाराज, जिजामाता यांना मी कोटी कोटी अभिवादन करते। आणि तथागत TV चॅनलतर्फे आज उपस्थित सर्व मान्यवरांचे मी इथे स्वागत करते। आज आपण इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 20 मार्च 1927 रोजी रायगड जिल्ह्यातील महाड येथे चवदार तळ्यावर सत्याग्रह केला होता। सत्याग्रह याच्यासाठी केला होता की त्यावेळेस अस्पृश्य लोकांना त्या चवदार तळ्याचे पाणी पिता येत नव्हते, म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 20 ते 40 लोकांना तिथे जमा करून तिथे चवदार तळ्यावरती सत्याग्रह केला आणि चवदार तळ्याचं पाणी सगळ्यांना उपलब्ध करून दिलं। म्हणून आज हा दिवस सामाजिक बांधिलकी म्हणून सुद्धा पाळला जातो। आज आपण तथागत TV चॅनलतर्फे आज हा दिन पाळण्यात येत आहे। तरी सर्व उपस्थित लोकांचे मी पुन्हा स्वागत करते। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सिद्धार्थ भोजने सर यांनी आपले स्थान ग्रहण करावे अशी मी त्यांना विनंती करते। तसेच आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मनोज चोरपगा सर त्यांनी आपले स्थान ग्रहण करावे अशी मी विनंती करते। तसेच आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून विशाल भाऊ घाडगे यांनी आपले स्थान ग्रहण करावे अशी मी त्यांना विनंती करते। उपस्थित सर्व मान्यवरांनी प्रथम परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला दीप प्रज्वलन करावे अशी मी त्यांना विनंती करते। तथागत सम्यक संबुद्धांची करुणा असो, करुणा असो, करुणा असो। विश्वभूषण बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, विजय असो, विजय असो। मातोश्री रमाबाई आंबेडकरांचा विजय असो, विजय असो, विजय असो। सर्वांना मैत्रीपूर्वक जय भीम करते। यानंतर आमच्या मॅडमकडे माईक सोपवते। सर्वांनी बुद्ध वंदनेसाठी सुरुवात करावी। अरहं सम्मा संबुद्धो भगवान् बुद्धं भगवन्तं अभिवादयामि। साक्षातो भगवता धम्मो धम्मं नमस्सामि। प्रतिपन्नो भगवतो सावक संघो संघं नमामि। भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि, तृतीयंपि संघं शरणं गच्छामि, तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि, तृतीयंपि संघं शरणं गच्छामि। पानातिपाता वेरमणि सिक्खापदं समादयामि। अभिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादयामि। कामेषु मिथ्याचारा वेरमणि सिक्खापदं समादयामि। मूसावादा वेरमणि सिक्खापदं समादयामि। सूरामेरयमद्यपमादपाना वेरमणि सिक्खापदं समादयामि। साधु साधु साधु। बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि। सर्वपापसकरणं कुशलस्य उपसम्पदं सच्चित्तपर्योदपनम् एतं बुद्धानुशासनं। धम्मं चरे सुचरितं नरन्दुचरितं चरे। ब्रह्मचारी सुखं सेति अस्मि लोके परमि च। न तावता धम्मतरो यावता वपुभासति।
यो च काम्पि सुतवानं धम्मकायेन पश्यति सवे धम्मधरो होति यो धम्मो न प्रवर्तति नास्ति मे शरणं वयं बुद्धो मे शरणं वरम् एतेन सत्यवचेन होतु मे जयमङ्गलम् नास्ति मे शरणं वयं धम्मो मे शरणं वरम् एतेन सत्यवचेन होतु मे जयमङ्गलम् नास्ति मे शरणं वयं संघो मे शरणं वरम् एतेन सत्यवचेन होतु मे जयमङ्गलम् साधु 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 नमो बुद्धाय नमो धम्माय नमो संघाय साधु 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 सकल विद्या विदुरयानं देवरूप सुजीव विमल चाकु कबीर घोष गौरवर्ण सुताय अभय चित्ता निभय कामं सुरत धम्मा सुपेन विरत राज्य सुजननेतं भीमराव सरामि भीमराव सरामि भीमराव सरामि दिव्य प्रभरात्तु साधु वरदानतु आद्य कुलभूषणतु भीमराज सकल विद्यापति ज्ञान सत संगति शास्त्र शासनामति बुद्धि तेज पंकजानरवरा रत्न सजन उदरा भगवंत वचाखर संघ काज चवदार संगरी शस्त्र न धरिता करी अपलारी उरी क्रांती रूपा मुक्तिपात कोणता मना स्मृती जाडिता उजाडिल्या गतिता मार्ग साजा राष्ट्र घटना कृती शोभती भारती महामान बोलती सार्थ संज्ञा शरण बुद्धासमी शरण धम्मासमी शरण संघासमी भीमराजा 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 साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि अहं वन्दामि सर्वदा अहं वन्दामि सर्वदा अहं वन्दामि सर्वदा साधु 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 मनपूर्वक स्वागत करण्यात येत आहे। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष अरुणभाऊ वानखडे यांचे स्वागत सोमेश्वर मोहोळ सर करतील अशी मी त्यांना विनंती करते। पुष्पगुच्छ देऊन त्यांनी त्यांचे स्वागत करावे अशी मी त्यांना विनंती करते। टाळ्या वाजवून पुन्हा यांचे स्वागत करण्यात यावे। मनोज चोरपगार सर यांचे स्वागत अंबादास वानखडे सर करतील अशी मी त्यांना विनंती करते। तसेच आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून सिद्धार्थ भोजने सर यांचं स्वागत रायबोले मॅडम करतील अशी मी त्यांना विनंती करते। टाळ्या वाजवून त्यांचे स्वागत करण्यात येते। तसेच आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून विशाल भाऊ घाडगे यांचं स्वागत इंगळे सर करतील अशी मी त्यांना विनंती करते। टाळ्या वाजवून पुन्हा यांचे स्वागत करण्यात यावे। आजच्या कार्यक्रमाला लाभलेले भंतेजी यांचे स्वागत खंडारे सर करतील मी त्यांना विनंती करते। आजच्या कार्यक्रमाला लाभलेले खडाळे सर यांचं स्वागत किरणताई करतील मी त्यांना विनंती करते। टाळ्या वाजवून स्वागत करण्यात यावे। उपस्थित मान्यवरांचे स्वागत झालेले आहे। पुढील ह्याच्या कार्यक्रमासाठी मी रायबोले मॅडम यांना आमंत्रित करते। 20 मार्च 1927 म्हणजे जो सत्याग्रह केला ज्या पशुपक्ष्यांना गुराढोरांना पाणी पिण्याची
मनाई नव्हती, पण आपल्या पुरुषांना, मानवजातीला खूप मोठा हा एक अंधकार होता आणि त्या मानवजाती बंधनातून नष्ट करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा सत्याग्रह केला. त्यानिमित्ताने आपण इथं जमलेला आहोत. सर्वांना मैत्रीपूर्वक जय भीम करते. जय भीम, नमोबुद्धाय. त्यानंतर आमच्या ताईकडे सोपवते. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री अरुणभाऊ वानखडे यांनी त्यांचे स्थान ग्रहण करावे, अध्यक्ष म्हणून त्यांनी स्थान ग्रहण करावे अशी मी त्यांना विनंती करते. टाळ्या वाजवून त्यांचे स्वागत करावे. आज आपण हा 14 सत्याग्रहासाठी आपण इथे उपस्थित झालेले. सर्वप्रथम मी इथे हे सर आलेले, त्यांना थोडा लवकर जायचं आहे म्हणून त्यांना आधी आमंत्रित करते की त्यांनी त्यांचं 14 तळ्याबद्दल त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करावे अशी मी त्यांना विनंती करते. तळ्याच्या सत्याग्रहाचा क्रांती दिन म्हणावा लागेल, तो आज दिन आहे. या दिनाच्या कार्यक्रमानिमित्त आपण जमलेले सर्व मान्यवर सर्वांना मी क्रांतिकारी जय भीम करतो. 1927ची घटना आहे. पाण्याच्या प्रश्नासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सत्याग्रह करावा लागला. आज 2025 20 मार्च या दिनी आपण एकत्र जमलेलो आहोत. पूर्वीचे जे दिवस होते, पाण्यासाठी सत्याग्रह करावा लागत होता, मंदिरामध्ये जाण्यासाठी सत्याग्रह करावा लागत होता. त्याचं आता स्वरूप बदललेलं आहे. नव्या स्वरूपामध्ये नवीन नवीन संपूर्ण आव्हाने 2025 रोजी आपल्या समोर संकटासारखे, पर्वतासारखे उभे झालेले आहेत. स्वातंत्र्यानंतर आपल्या सामाजिक, आर्थिक, राजकीय, शैक्षणिक हे जे लढे होते पूर्वीचे आणि आत्ता सध्याचे अलीकडचे लढे, याच्यामध्ये प्रचंड तफावत आपल्याला दिसत आहेत. पूर्वीच्या लढ्याचं स्वरूप आणि सध्याच्या लढ्याचं स्वरूप खूप मोठा तफावत आहेत. आणि म्हणून आपण पाहतोय की नव्या स्वरूपामध्ये नवीन नवीन सर्व गोष्टी आपल्याला आव्हानात्मक पद्धतीने त्याचा मुकाबला करावा लागत आहेत. आणि मी तर म्हणेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या मनुस्मृतीचं दहन केलं होतं, ती मनुस्मृती नव्या स्वरूपामध्ये, नव्या रूपामध्ये, नवी आव्हानं घेऊन आपल्यासमोर 2025 रोजी उभी ठाकत आहेत. या नव्या मनुस्मृतीच्या नव्या स्वरूपाला एकत्रितपणे आव्हान आपण पेलू शकतो. एकटं दुखतं आव्हान पेलणं कठीण आहे. आणि म्हणून आत्ता मला असं वाटते, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराला मानणारी तथागत विश्वशांतीदूत गौतम बुद्ध यांच्या विचारांनी प्रेरित झालेली, यांच्या विचाराला कबूल मान्य केलेली सर्व भारतातील तमाम मंडळी, सर्व प्रकारचे मतभेद, सर्व प्रकारची राजकीय मनभेद, सर्व प्रकारचे व्यवहार, त्याच्यातली असलेली दुरावा तफावत आत्ता मात्र हे पुढे आणण्याची गरज नाही. एकत्रित येऊन या मोठ्या आव्हानाला पेलण्याची गरज आहे. आणि तरच हे या नव्या मनुस्मृतीला आपण वेळीच दखल घेऊन जर गाडलं नाही, तर हिचं आक्राड विक्राड येणारं स्वरूप हे तुम्ही समजूच शकणार नाही. शहीद भगतसिंग, राजगुरू सुखदेव यांनी ज्या साम्राज्यवादाविरुद्ध असेंब्लीमध्ये बॉम्ब टाकून साम्राज्यवाद मुर्दाबाद ही नारा दिला होता, या भांडवलशाहीमध्ये ही भांडवलशाही आता साम्राज्यवादाकडे वळत चाललेली आहेत. ती परिपक्व होत चाललेली आहेत. आणि साम्राज्यवादाचं स्वरूप ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणि तथागत गौतम बुद्धांनी पूर्वी या सर्व गोष्टी आपल्या त्या त्या काळामध्ये सांगितलेल्या आहेत. त्याचं एक नवीन स्वरूप खाजगीकरण, उदारीकरण, जागतिकीकरणाच्या माध्यमातून आपल्या पुढे येत आहेत. जे संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मोठ्या कष्टाने
मोठ्या श्रमाने डोळ्यात तेल घालून जाणीवपूर्वक सत्सद विवेक बुद्धीने सर्व बाजूंचा विचार करून संविधान लिहिलं, भारतवासियांना बहाल केलं. त्या संविधानाला एक धोका पण त्यांनी सांगितला होता की हे संविधान मी कितीही चांगल्या पद्धतीने लिहिलं असलं तरी याची अंमलबजावणी करणारे जर बेईमान लोक राज्यकर्ते या देशामध्ये जर निर्माण झाले तर या संविधानाला अर्थ राहणार नाही. चित्र, परिस्थिती, स्थिती, वास्तविकता, गंभीरता, विषमता, सामाजिक विषमता, आर्थिक विषमता या साऱ्या गोष्टी आज राज्यकर्त्याच्या माध्यमातून जाणीवपूर्वक पेरल्या जात आहेत. मनभेद केला जात आहे, जातीभेद पाडला जात आहे, एका जातीविरुद्ध दुसऱ्या जातीला भडकवण्याचं काम चालू आहे. जे प्रश्न नाहीत त्या प्रश्नाला निर्माण करायचं, त्याला स्वरूप द्यायचं. गोडवेलकर गुरुजींचा एक सिद्धांत आहे, एक खोटी गोष्ट 100 वेळा जर लोकांना सांगितली तर 101 वेळी ती खऱ्याचं स्वरूप धारण करते. हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सिद्धांत आहे. आत्ता मात्र आपण गाफील राहून चालणार नाही आणि गुपचूप राहून चालणार नाही. त्याचकरता वाटेल त्या पद्धतीने, वाटेल त्या वेळेमध्ये, वाटेल त्या साधनाने, संसाधनाने याचा खंबीरपणे मुकाबला करण्याकरिता एकत्र वारंवार ही गोष्ट मी का सांगतोय, कारण आत्ता पाणी पेटतंय. ज्या चवदार तळ्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पाण्याचा सत्याग्रह केला होता ते पाणी आता इथून पुढे दलितांना मिळणार नाहीत, बहुजनांना मिळणार नाहीत, श्रमिकांना मिळणार नाहीत, कष्टकऱ्यांना मिळणार नाहीत, कामगारांना मिळणार नाहीत. त्याची लगेच 2026 मध्ये 100 रुपये लिटरचं पाणी होणार आहे. जे पाणी नैसर्गिक आहे त्या पाण्याचा उद्योग नंबर 1 वर आहे. सध्या मोठ्या प्रमाणामध्ये या जगाच्या पाठीवरती उद्योग चालत आहेत आणि पुन्हा त्याच्याकरता सुद्धा एक मोठं युद्ध, मोठा संघर्ष, मोठा एक भांडण, झगडा, तंटा, वादविवाद या देशामध्ये होऊ शकते. आणि ज्यांची ऐपत आहे, मग टाटा, बिर्ला, मोदी, थापर, सिंगानिया, किर्लोस्कर, बजाज, L&T, फॅबवर, तुलवर, टेक्सपिन, मोरारजी, प्रेमाना हे जे कंपनीचे मालक आहे हेच पाणी घेऊ शकेल. त्यांना सर्व काही मिळतील, तुम्हाला काही मिळणार नाहीत. म्हणून नव्या स्वरूपामध्ये हा नवा मनुवाद येतो आहे, एक एक पाऊल पुढे टाकत चाललेला आहेत. या क्रांतिदिनी, हा क्रांतिदिन आहे 20 मार्च 1927, पाण्यासाठी जो चवदार तळ्याचा सत्याग्रह केला हा क्रांतिदिन आहे. या क्रांतिदिनी आता माझ्यासकट आम्ही तर दिवस रात्र, अहोरात्र जिथे भेटेल तिथे, जशी भेटेल तशी या लढाईमध्ये आपले योगदान देतच आहोत. पण मला असं वाटते मी जेवढं योगदान देत आहोत तेही कमीच आहेत. आता पूर्ण वेळ स्वतःला बहाल करण्याची, कारण अनेक लोकांनी आपल्या प्राणाची आहुती देऊन, बलिदान देऊन खूप काही समाजाला दिलेलं आहे. ज्या समाजाकडून आपण सर्व घेत आहोत त्या समाजाचा आपण देणं लागतो आहेत. आणि म्हणून आपण समाजाला देण्यासाठी जागृत करणे, त्यांना त्यांच्यामध्ये ही गोष्टीची जाणीवपूर्वक प्रेरणा देणे, त्यांना सामर्थ्यशील बनवणे, बलवान बनवणे, एक सिद्धांतावर विचार करण्यासाठी भाग पाडणे. कारण बुद्धिभ्रम निर्माण करण्याचं जोमानं काम चाललेलं आहे. टीव्हीच्या माध्यमातून, चॅनलच्या माध्यमातून, पेपरच्या माध्यमातून, खूप काही लेखणीच्या माध्यमातून. म्हणून म्हणतो आपल्याला आता डोळ्यात तेल घालून बाबासाहेबांनी आपलं काम केलेलं आहे, त्यांच्या विचाराचा वारसा घेऊन काम करणारी समाजातली आपण संबंध मंडळी आहोत. आपल्यालाही आता मोठ्या प्रमाणामध्ये योगदान देण्याची गरज आहे. आता वादविवाद, गट तट, अमुक डमुक काय असेल आंतरिक वगैरे ह्या सर्व गोष्टी बाजूला सारून एकजुटीने, एक ताकदीने, एक संघटितपणे या लढ्याचा मुकाबला आपण करू शकतो याच्यावर माझा ठाम विश्वास आहे. संघर्षाचा इतिहास आहे. ज्यांनी मोठा प्रचंड मोठ्या प्रमाणात संघर्ष केलेला आहे त्यांना काही मिळालेलं आहे. आणि म्हणून याविरुद्ध आता मोठ्या एका संघर्षाचं गरज आहे. आणि ती गरज लक्षात घेऊन आपण संबंध लोक एकत्रितपणे आजच्या रोजीपासूनच त्याची सुरुवात करूया. माझ्यापासून त्याची सुरुवात मी करतो आहेत. या विचारालाच घेऊन पुढे जाण्याचा आटोकाट प्रयत्न करतो आहे. जे जे सौंगडी साथीदार माझ्या सोबतीला येतील त्यांना घेऊन जाण्याचा प्रयत्न करेल. आणि जेवढं योगदान मला माझ्या पद्धतीनं, माझ्या यथाशक्ती देता येणं शक्य आहे ते सर्व वेळ, सर्व टाईम, सर्व दूर देण्याचा मी प्रयत्न करेल. एवढंच या प्रसंगी बोलतो
आणि आमच्या सुनेताताईंनी मला या ठिकाणी बोलावलं, आमंत्रित केलं, त्याबद्दल त्यांचं खूप खूप धन्यवाद देतो. आणि इथे येऊन माझा उचित सन्मान केला. मला या ठिकाणी आपल्याच्या बुद्धिजीवी लोकांच्या समोर 2 शब्द सांगण्याचं हे योगदान म्हणजे संधी दिली, त्याबद्दल सर्व आयोजकांना पुनश्च एकदा धन्यवाद देतो. माझे लांबलेले 2 शब्द. जय भीम. धन्यवाद सर. खूप छान आपण चौदार तळ्याबद्दल बोलले. तसंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे काही कार्य केलं आणि आता ही जी देशामध्ये जी आर्थिक विषमता आणि सामाजिक बांधिलकी खरोखर ढासळत चालली आहे, त्यासाठी त्यांनी संघटितपणे यावं आणि आपण सगळ्यांनी कार्य करावे असं त्यांनी सांगितलं. खरोखर आपण सगळ्यांनी कार्य करूया. पुढील प्रमुख पाहुणे म्हणून मनोज चोरपगार सर यांनी मी त्यांना विनंती करते की त्यांनी आज 14 तळ्यानिमित्त 2 शब्द त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करावं अशी मी त्यांना विनंती करते. प्रथमतः मी तथागत बुद्धांना वंदन करतो. स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि ज्यांनी आम्हाला जगणं शिकवलं, ज्यांनी आम्हाला जगाच्या पाठीवर कसं जगावं, कसं चालावं, कसं बोलावं असं शिकवलं, अशा महामानवास मी प्रथम वंदन करतो. आणि आजच्या दिनी तथागत TV चॅनलची जो हा एक उपक्रम, छानसा उपक्रम आणि क्रांतीचा उपक्रम आहे. कारण की आजच्या दिनी बाबासाहेबांनी जो एल्गार घडवून आणला, जी क्रांती घडवली, त्या क्रांती दिनी आपण हा कार्यक्रम घेतला. तर मी तथागत TVचं मी उपकार आणि अनंत त्यांचं एक या सामाजिक बांधिलकीशी जी त्यांची जी नाड जुळली आहे, त्यांना मी धन्यवाद देऊ इच्छितो. आणि महाड येथे जो सत्याग्रह झाला, तर त्या सत्याग्रहाचं तुम्ही वाचन केलं, त्याचं आपण मनन केलं, त्याचं पठण केलं, परंतु आता त्याची कृती करण्याची वेळ आलेली आहे. ॲक्च्युली हा क्रांतीचा एल्गार ज्या दिवशी झाला, त्या दिवशी झाल्यानंतर 2000 म्हणजे साधारणतः 1923ला ब्रिटिश सरकारने कायदा पण केला होता की सामाजिक ऐक्य असावं किंवा सामाजिक ऐक्य झालं पाहिजे. आणि ब्रिटिशांनी कायदा केल्यानंतर जेव्हा सामाजिक ऐक्यासाठी बाबासाहेब लढले किंवा बाबासाहेबांच्या डोक्यांमध्ये हा विचार आला असेल की आपलं सामाजिक दायित्व आपण कुठंतरी कमी पडतो, म्हणून बाबासाहेबांनी डायरेक्टली या म्हणजे राजकारणापेक्षा समाजकारणामध्ये उडी घेतली. आणि समाजकारणामध्ये उडी घेतल्यानंतर जेव्हा हा एल्गार पुकारला, तेव्हा जी काही मंडळी त्या ठिकाणी महाड येथे आली होती, त्या महाडच्या सत्याग्रहाचं जे काही औचित्य आहे, त्या औचित्यावरून तुमच्या लक्षात येईल. आणि आपण सुद्धा एक गोष्ट केली पाहिजे की जेव्हा जेव्हा आपण पाणी पितो, जेव्हा जेव्हा आपण दररोज पाणी पितो, तेव्हा तेव्हा आपल्या लक्षात यायला पाहिजे की हे जे पाणी आहे ही बाबासाहेबांची देण आहे. कारण की बाबासाहेबांचं तर आपण इथून तर खालपर्यंत बाबासाहेबांचीच देण आहे. परंतु जे पाणी पितो, ज्यामुळे आपण जीवन जगतो आहे, दररोज जीवन आपली कृती करत आहोत, त्या पाण्यावर सुद्धा बाबासाहेबांचं नाव आहे. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं की आता ही सगळी साहेबांनी सांगितलं की हा मोठा एक लढा आपल्याला करायचा आहे किंवा आपण पुढे चालताना काय करायचं आहे, सामाजिक एक करायचं आहे. परंतु हे सगळं होत असताना ज्या पंचशील तत्वाचा ज्या गोष्टी पंचशिलांमध्ये दिलेल्या आहेत, बाबासाहेबांनी असं म्हटलं होतं की जीवन जगताना ज्या गोष्टीचं सामाजिकीकरण करायचं आहे, दृढीकरण करायचं आहे, त्या गोष्टीवर तुम्ही आणि आम्ही सगळ्यांनी चाललं पाहिजे. परंतु चालत असताना असं लक्षात येते की आपण जेव्हा सकाळपासून किंवा सायंकाळपर्यंत ज्या आपल्या कृती आहेत, त्या आपल्या बाबासाहेबांनी सांगितलेल्या 22 प्रतिज्ञेच्या अनुषंगाने चालतात काय, किंवा आपण त्या अंगीकारल्या काय. अंगीकारल्या असेल तर त्या फक्त भिक्षूंनीच कराव्या किंवा भिक्षुणींनीच करावा इतकंच आहे का, तर तसं नव्हे. तर आपण सगळ्या गोष्टी जीवन जगताना किंवा आपल्या जीवनामध्ये जीवन जगताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की बाबासाहेबांनी किंवा बुद्धांनी जे काही सांगितलं त्या तत्वाचा अवलंब करून आपण जर दैनंदिन जीवन जगत असू तर निश्चितच ती प्रेरणादायी गोष्ट असेल. आणि क्रांतीचं तर फार महत्त्वाची गोष्ट आहे की एल्गार आजच्या दिनी एल्गार केला. आणि मला असं वाटतं की 1927ला जेव्हा महाडचा सत्याग्रह झाला, तेव्हा बाबासाहेबांनी आपल्या अंबादेवीचं देवस्थानला भेट देण्याचं सुद्धा ठरवलं होतं. माझ्या वाचनात ही गोष्ट आली होती. आणि बाबासाहेब अमरावतीपर्यंत पोहोचले नाहीत. डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी हा लढा त्याच्या पुढे नेला असं माझ्या वाचनामध्ये आहे. किंवा ही घटना आपल्या अमरावतीशी संबंधित असल्यामुळे अंबादेवीचं सुद्धा यामध्ये किंवा जी मंदिरं बाबासाहेबांनी मंदिरामध्ये पूजा करण्याची, कारण की जेव्हा काळाराम मंदिरामध्ये किंवा पंढरपूरला जायला माईंनी असं म्हटलं होतं की रमाबाईंनी, मला
कमीत कमी पंढरपूरला न्या बाबासाहेब. तर बाबासाहेबांनी असं म्हटलं की आपण आपलं पंढरपूर निर्माण करू. तर त्या अनुषंगाने बाबासाहेबांनी आपलं पंढरपूर निर्माण केलं आहे. 14 ऑक्टोबर 1956ला दीक्षाभूमी आपल्यासाठी खुली केली आहे. हे पंढरपूर आपल्यासाठी आहे आणि जेवढे काही देवस्थान आहेत त्या ठिकाणी आपण आता जाऊ शकतो, पूजा करू शकतो. जे काही करायचं आहे ते माणूस म्हणून जगण्याचा जो अधिकार आहे त्या बाबासाहेबांनी दिला. म्हणून त्या बाबासाहेबांना मी आज मानवंदना देतो आणि उर्वरित मंडळींकडे हा माईक सुवार. थँक्यू. धन्यवाद चोरपगार सर, खूप छान माहिती दिली आपण. यानंतर मी प्रमुख अतिथी म्हणून श्री भोजने सरांना विनंती करते की त्यांनी 14 तळ्याबद्दल आज थोडे त्यांचे 2 शब्द मनोगत व्यक्त करावे अशी मी त्यांना विनंती करते. जगाला शांतीचा संदेश देणारे तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध, महाकारुणिक परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबाजी फुले, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, मा जिजाऊ, मा भीमाई, मा रमाई या महामानवांना विनम्र अभिवादन करून आज तथागत टीव्हीच्या माध्यमातून जो महाडचा सत्याग्रह आहे त्याच्या स्मृतीच्या निमित्तानं उपस्थित असलेले चॅनेलचे प्रतिनिधी, सन्माननीय आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष अरुणजी वानखडे, या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सन्माननीय भंतेजी, त्याचप्रमाणे प्रमुख उपस्थितीमध्ये असलेले भारतीय बौद्ध महासभेचे मदनरावजी खंडारे, तसेच अंबादासजी वानखडे सर, मनोहररावजी इंगळे, सुनीताताई रायबोले, तायडेजी आणि उपस्थित संपूर्ण बंधू आणि भगिनींनो, आज जो दिवस आहे तो आपल्या समूहातील एक म्हणजे स्वातंत्र्य मिळवण्याचा एक हा दिवस आहे असं म्हणावं लागेल. कारण की इथे जनावरांना, डुकरांना, गाढवांना, प्राण्यांना पाणी पिण्याची मुभा होती, परंतु इथल्या माणसाला सार्वजनिक ठिकाणी पाणी पिण्याची कोणतीही मुभा नव्हती. त्याला पाण्याचा सुद्धा पिण्याचा अधिकार नव्हता. आणि तो अधिकार जर कोणी मिळवून दिला असेल तो महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. महाडला 20 मार्च 1927ला जो सत्याग्रह झाला त्याला वेगवेगळं नाव दिलं गेलं, प्रत्येकजण वेगवेगळं नाव, क्रांती दिन, सत्याग्रह दिन, 14 तळेचा दिन, असे वेगवेगळे नाव आहेत त्याला. तर तो सत्याग्रह करत असताना ते एक सिम्बॉलिक होतं. म्हणजे तिथलं काही पाणी आज पिण्यासारखं नाही आहे, परंतु त्यावेळेला ते सुद्धा पाणी पिण्याला मनाई होती. आणि मग ते मोकळं करण्यासाठी त्यासाठी आपल्याकडे सगळ्या प्रकारची यंत्रणा हवी, सगळ्या प्रकारचे माणसं हवेत. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तिथलीच ब्राह्मण मंडळी सोबतीला घेतले. चित्रे हे पण होते, 3 लोक तिथले नगराध्यक्ष होते. त्या नगराध्यक्षांनी पुढाकार घेऊन हा तिथला कार्यक्रम जो 14 तळ्याचं पाणी पिण्याचा जो सत्याग्रह होता तो तिथे सुरू केला. तो सत्याग्रह करणार हे सगळ्यांना माहिती होतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सत्याग्रह करणार आहेत. आणि तो कार्यक्रम हाणून पाडण्यासाठी तिथल्या उच्चवर्णीयांनी मोठमोठे षड्यंत्र रचले होते. ते दगडफेक करणार होते, ते लाठीचार्ज करणार होते, ते हा कार्यक्रम उधळून पाडणार होते. याच्या सगळीकडे चर्चा होत्या आणि त्या ठिकाणी बाबासाहेबांना जखमी करण्याचं त्यांचं प्लॅनिंग होतं. आणि ही गोष्ट जर एखाद्या माणसाला, आपल्या कुटुंबातल्या कर्त्या पुरुषाला जर कोणी मारहाण करत असेल तर निश्चितच त्या बाईला, त्यांच्या पत्नीला निश्चितच वाईट वाटेल की माझ्या पतीचा जीव कोणी जर घेत असेल तर तिथं मला संरक्षण करणं गरजेचं आहे. यावेळी बाबासाहेबांच्या पत्नी माता रमाई ह्या खूप अस्वस्थ झाल्या होत्या की आता बाबासाहेबांना ते लोक मारणार, ती संख्येनं जास्त आहेत, मग काय करायचं. ज्या दिवशी हा क्रांतीचा लढा बाबासाहेबांनी दिला त्याच दिवशी नेमकं त्यांचे एकमेव सुपुत्र
यशवंतरावजी आंबेडकर यांचा पेपर होता 10वीचा. इकडे 10वीचा पेपर, तिकडे आपल्या पतीला मारणार या विवंचनेमध्ये माता रमाई होती. आणि माता रमाईने मग तेव्हा यशवंतरावजींना सांगितलं की बाळा, तुझ्या वडिलांना आता ते मारणार आहेत, तू कशाला पेपरला जातो, तुला काय गरज आहे आता पेपरची, जीव महत्वाचा आहे आपला. आणि मग ते पेपर सोडून यशवंतराव ते तिथे गेले. आणि अशा प्रकारे ज्या ज्या ठिकाणी बाबासाहेबांचे अशा आंदोलनं राहायचे, त्या त्या ठिकाणी जीवाला जिथं धोका राहायचा, त्या त्या ठिकाणी माताई रमाईचं मन रमत नव्हतं आणि ते मुलाला पाठवत होते. आणि अशातच त्यांच्या शिक्षणामध्ये, यशवंतरावजीच्या शिक्षणामध्ये खंड पडला. त्याचं कारण मुळात हे होतं की बाबासाहेबांना ज्या ज्या ठिकाणी प्रोटेक्शनची गरज राहायची किंवा त्यांच्या तब्येतीची काळजी, वेळेवर गोळ्या घेतात काय, वेळेवर पाणी पितात काय, कुठं ऊन आहे कुठं पाऊस आहे, अशा वेळेला स्वतःचा सक्का मुलगा जेवढी काळजी घेईल तेवढा दुसरं कोणी काळजी घेऊ शकत नाही. आणि मग त्यामध्ये त्यांचा जास्तीत जास्त वेळ गेल्यामुळे ते त्यांचं शिक्षणामध्ये थोडाफार खंड पडला. या अनेक गोष्टी आहेत ज्या कुठं पुस्तकामध्ये लिहिलेल्या नाही आहे, परंतु अलीकडच्या कालखंडामध्ये त्यांच्या कुटुंबाशी, ज्या बाबासाहेबांना आपण मानतो, ज्यांच्यामुळे आपण घेतो तो श्वास आणि खातो तो घास, ज्यांच्यामुळे त्यांच्या कुटुंबातल्या लोकांशी जेव्हा माझा प्रत्यक्ष संबंध आला, जेव्हा त्यांच्याशी चर्चा झाली, तेव्हा ज्या काही गोष्टी ज्या पुस्तकामध्ये लिहिलेल्या नाही त्या अशा प्रकारच्या अनेक गोष्टी बाहेर आल्या. आणि प्रश्न विचारले जातात की बाबा ते शिकले नाही, मग ते हे करत होते, असं करत होते, तसं करत होते. हे चुकीचा जो संदेश समाजामध्ये पसरवला गेला तो अतिशय चुकीचा आहे. प्रत्यक्ष जेव्हा आपण त्यांच्या कुटुंबाशी चर्चा केल्यानंतर गोष्टी ऐकतो तेव्हा हे सगळी माहिती आपल्याला होते. हा महाडचा जो सत्याग्रह झालेला आहे, त्या महाडच्या तळ्याला भेट देण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जन्मशताब्दी वर्ष आणि महात्मा ज्योतिराव फुले यांचं स्मृती शताब्दी वर्ष, त्या वर्षाला मी विद्यार्थी होतो अकोल्यामध्ये, आम्ही एक धाव यात्रा काढली होती अकोला ते महाड. आणि ते 15 दिवस ती धाव यात्रा चालली होती या वर्षानिमित्तानं. आणि मग त्याचा सर्वे करण्याचं काम योगायोगानं माझ्याकडे आलं. आदल्या 3-4 दिवसामध्ये मी सर्वे केला, आमची टीम कुठे थांबणार, कुठे झोपणार, कुठे खाणार, किती दिवसात पोहोचणार आणि परतीचा मार्ग कसा राहील. तर ती संधी मला ते विद्यार्थी दशेमध्ये मिळाली आणि मी पूर्णपणे ते सगळं बघितलं. तिथल्या नगराध्यक्षांना भेटलो. तिथल्या नगराध्यक्ष माने होते. त्यावेळेला त्यांना मी विचारलं की आमची सगळी टीम आता येणार आहे, तर म्हणे काय गरज आहे त्याची, म्हणे इथं येण्याची काय गरज आहे म्हणे. म्हणजे अशा प्रकारचे जी मानसिकता आहे ती अजूनही तिथली मानसिकता आहे. त्यावेळेला सर मी प्रत्यक्ष त्या महाडमध्ये जेव्हा फिरलो ना, तर तिथले काही जो समूह आहे, आदिवासींचा समूह असेल तो कदाचित, त्यांच्या अंगावर कपडे पण नव्हते, अशा प्रकारची तिथली स्थिती होती. त्यांच्या अंगावर कपडे पण नव्हते, अशा प्रकारचे लोक पण त्या एरियामध्ये राहतात. महाडच्या परिसरामध्ये कोकणामध्ये आदिवासी समूह असा वाटतो. तर त्या ठिकाणी गेल्यानंतर त्या तळ्याला आम्ही सगळ्या विद्यार्थ्यांना घेऊन आम्ही धाव यात्रा काढली होती. 15 दिवस लागले अकोला ते महाडला पोहोचायला. दररोज 70 ते 80 किलोमीटर ही मुलं धावायची आमची. तिथे गेल्यानंतर 25 डिसेंबरलाच बाबासाहेबांनी त्याच ठिकाणी महाडला ब्राह्मणांच्या हातून मनुस्मृतीचं दहन केलं. तिथं ते ठिकाण सुद्धा महाडलाच आहे. तर या दिवसाचं महत्त्व असं आहे की पाणी पिणे हा उद्देश थोडा बाजूला ठेवा, परंतु तिथून जी संघर्षाची जी ताकद आपण घेतली, तो संघर्ष घेऊन आपल्याला ज्या ज्या ठिकाणी समाजामध्ये ज्या ज्या ठिकाणी अडचणी आल्या त्या अडचणी दूर करण्यासाठी समाजाने एकत्रित येऊन लढा देण्याची ती एक प्रेरणा होती. आणि ती प्रेरणा आज समाजाला ठिकठिकाणी आपल्याला आता ती मिळत आहे. त्याचप्रमाणे नाशिकमध्ये काळाराम मंदिर, त्या काळाराम मंदिराचा सुद्धा सत्याग्रह केला. काळाराम मंदिरचा सत्याग्रह यासाठी केला की बाबा आमच्या लोकांना काळाराम मंदिरामध्ये जाऊ द्या, ते पावले पाहिजे आणि मग ते प्रसन्न झाले पाहिजे वगैरे, याच्यासाठी नव्हता. पण मंदिरामध्ये अस्पृश्यांना जो प्रवेश नाकारला होता तो सिंबॉलिक त्या ठिकाणी की बाबा तुम्ही आम्हाला तिथे जाऊ द्या, ते काही तुमच्या घरचं नाही आहे. ते सगळे आता SC मध्ये जर आपण बघितलं तर काही आपले वेगळ्या धर्माची हे करणारे, पूजा करणारी काही SC मधली मंडळी आहे, त्यांना पण त्या मंदिरामध्ये जाऊ देत नव्हते. पाण्याचं सुद्धा, आता पाण्याचा सत्याग्रह जर बघितला तर आज ठिकठिकाणी तुम्ही सगळीकडे कार्यक्रमात 14 तळ्याचे, परंतु 14 तळ्याचं पाणी काय एका समाजासाठी, SC मधल्या एका छोट्याशा समाजासाठी नाही केलं. तर त्यावेळेला अनुसूचित जाती जमातीमध्ये असणारी जी काही मंडळी आहे
त्या सगळ्या मंडळीसाठी हा सत्याग्रह होता. आणि ती मंडळी आता तुम्हाला कुठल्याही प्रकारचं त्याचे उपकार जाणण्याची त्यांची मानसिकता नाही आहे की बाबासाहेबांनी पाणी सुद्धा दिलं, त्याच्यासाठी कोणता समूह समोर आला होता याची सुद्धा जाण असणं अत्यंत गरजेचं आहे. मंडळी, महाडला आता शासनाने, केंद्र शासनाने, राज्य शासनाने बराचसा निधी दिलेला आहे. तिथं एक टुरिस्ट सेंटर म्हणून उभं केलेलं आहे. मला वाटते आपल्यापैकी काही जण गेले असतील, प्रत्येकाने एकदा तरी व्हिजिट करावी त्या परिसरामध्ये. माता रमाईचं माहेर आहे, बाबासाहेब आंबेडकरांचं प्रत्यक्ष गाव आहे, आमडवे नावाचं गाव आहे मंडणगड तालुक्यामध्ये. तर त्या तालुक्यामध्ये प्रत्यक्ष ते जे गाव आहे, एक लहानसं खेळ आहे. बाबासाहेबांची आजही तिथे शेती आहे. आम्ही जेव्हा 2 दिवस तिथं फिरलो, ते विचारलं त्या लोकांना, त्यांचं जे सरनेम सकपाळ, त्यांच्या कुटुंबातले लोक तिथे राहतात आणि तिथली जमीन म्हणजे 2 गुंठे 3 गुंठे तिथं आपलं जे धान पेरलं जाते त्या धानाच्या साठीची छोटी छोटी शेती आहे अशी. तर त्यांची ती शेती आहे, त्यांच्या नावावर जरी नसली तरी त्यांच्या कुटुंबाची तिथं शेती आहे त्या आमडवे गावामध्ये. तर बाबासाहेबांनी कोकणामध्ये ज्या पद्धतीनं तिथे वेगवेगळ्या प्रकारचे संघर्ष केला, वेगवेगळ्या प्रकारचं कार्य केलं, ते निश्चितच तिथल्या समाजाला आणि इथल्या संपूर्ण समूहाला ते प्रेरणादायी आहे. आणि एकूणच महाडच्या संघर्षाचा जर विचार केला तर पाण्याच्यासाठी आजही ग्रामीण भागामध्ये विहिरीवर पाणी भरताना दलित आणि सवर्ण याच्यामध्ये अनेक ठिकाणी वाद झालेले आहेत. पहिलं पाणी आम्ही भरायचं, पहिलं तुम्ही भरायचं. अनेकांचे जीव गेलेले आहेत, अनेकांची डोकी फोडलेली आहेत पाण्याच्यासाठी. आणि मग ह्या पाण्याचा याचा जो आजचा दिवस आहे, हा दिवस आपण एक स्मृती म्हणून, एक संघर्ष दिन म्हणून आपण हा सगळीकडे आपण पाळत आहोत. आणि या निमित्तानं आपल्या या चॅनलनी हा जो कार्यक्रम आयोजन केलेला आहे त्याबद्दल मी संपूर्ण चॅनलचे आणि अरुण भाऊ आणि आयोजकांचे मी अभिनंदन करून माझे हे मनोगत संपवतो. जय भीम. धन्यवाद सर, खूप छान सांगितलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाडच्या 14 तळ्यावरती कसा संघर्ष केला आणि कशा प्रकारे पाणी उपलब्ध करून दिले आणि त्यावेळेसच्या काळामध्ये कशी परिस्थिती होती यांनी सविस्तरपणे सगळं अगदी वर्णन केल्यावर समोर ते सगळं चित्र डोळ्यासमोर आलं. धन्यवाद सर, खूप छान माहिती दिली. ताडे सरांचं स्वागत महाबोधी संघाचे अध्यक्ष ती श्री खंडारे सर करतील अशी मी त्यांना विनंती करते. त्यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करावं. प्रताप गोंडणे यांचं सर यांचं स्वागत श्री अंबादासजी वानखडे सर करतील अशी मी त्यांना विनंती करते. पुष्पगुच्छ देऊन त्यांनी स्वागत करावं. मनोगत व्यक्त करण्यासाठी पूजनीय भंतेजी मी यांना विनंती करते की त्यांनी त्यांचे 2 शब्द मनोगत व्यक्त करावे. महाकरुणी तथागत भगवान बुद्ध परमपूजनीय बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या 2 महापुरुषांना अभिवादन करतोय. जो तथागत बुद्ध आणि बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराचा प्रचार आणि प्रसार करणारा सदा पूजनीय भिक्खुसंघ, या भिक्खुसंघाचं अभिवादन करतो. आणि आज आपण तथागत TV चॅनलच्या माध्यमातून या जगामध्ये तथागत भगवान बुद्ध आणि परमपूजनीय बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराला मांडण्यासाठी या चॅनलची प्रस्तुती आहे. यांनी मोठ्या कष्टाने हे चॅनल उभं केलेलं आहे. म्हणून आपण आपलं प्रवचन किंवा विचार हे लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण इथे उपस्थित आहोत. या चॅनलचं जे सर्व पदाधिकारी आहेत, संचालक आहेत, त्या सर्वांचं मी प्रथम अभिनंदन करतो. आणि आजचा जो सत्याग्रहाचा दिवस आहे, याआधी हा सत्याग्रह तथागत भगवान बुद्धाला करावा लागला. आपण बुद्धांनी त्यांचा धम्मग्रंथ ऐकत असताना पाण्याच्या वादामुळे तथागत भगवान बुद्धावर ही पाडी आली. तो संघर्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना करावा लागला. म्हणून तथागत भगवान बुद्धाचं नाव कोणी घेत नाही याची थोडी मला वैयक्तिक खंत वाटते. तुम्हाला आनंद वाटते ते मला माहीत नाही. कारण तथागत भगवान बुद्धाच्या वेळेसही ते तशीच परिस्थिती होती आणि त्यावेळेस ते बुद्धाने त्या पद्धतीने त्यांच्या त्या जगामध्ये परिवर्तन होत असतो त्या परिवर्तनवादी युगामध्ये तथागत भगवान बुद्धाला असा संघर्ष करावा लागला. आणि मग ती मानवता निर्माण झाली आणि जगामध्ये स्त्रियांना मुक्त केलं असेल तर जगामध्ये तथागत भगवान बुद्धाने केलं. बुद्धाने त्यांची आई आणि पत्नी यांना भिक्खुणी बनवून स्वतंत्र जे स्त्रियांना मिळालं भारतामध्ये, तर बुद्धांचा सर्वात मोठा हात आहे. बुद्धांनी सर्व स्त्रियांना गुलामीतून मुक्त केलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा अभ्यास करत असताना पुन्हा स्त्रिया गुलाम झाल्या होत्या, त्या गुलामीतून मुक्त करण्यासाठी तोच बाबासाहेबांनी दिलेला उपाय
आणि प्रयोग तसाच्या तसाच संविधानामध्ये नमूद करून आपल्या सर्वांना त्या गुलामीतून मुक्त केलं. आणि पाण्यासाठी हा सत्याग्रह नसून निसर्गाने दिलेली जी ही वस्तू आहे त्यावर सर्व मानव आणि प्राण्यांचा अधिकार आहे. हा अधिकार सर्वांना मिळावा यासाठी ते बाबासाहेबांना संघर्ष करावा लागला. आणि मग आपण प्रत्येकदा म्हणतो पाण्यासाठी संघर्ष करावा लागला, पाण्यासाठी संघर्ष करावा लागला. मग पाणी काही कोणाच्या बापाचं नाही किंवा पाण्यावर कोणाची मालकी नाही. पाणी हा निसर्गातील एक घटक आहे आणि ते पाणी सर्वांनी प्यावं हा तथागत भगवान बुद्धाचा पहिला विषय होता. त्यानंतर आपल्यासारखे सर्व लोक एकत्रित जमा झाले आणि मग त्याचे समूह झाला की नाही मला विचारावं लागेल. जसे आज अनेक प्रकारच्या संघ पार्ट्या पक्ष होत आहेत. अनेक ठिकाणी कुठे ना कुठे कोणी ना कोणी कोणाला गालबोट लावत आहे नाही का. आपण तथागत भगवान बुद्धाचे पायिक आहोत. अनंत कोटी उपकार आपल्यावर आहेत. या जन्मात कितीही आपण फेडण्याचा प्रयत्न केला तर फिरू शकत नाही. पुढला जन्म आपल्याला मिळू शकत नाही. म्हणून या जन्मातच आपल्या मानवासारखं वागता आलं हेच आपलं महान पुण्यकर्म आहे. आपण सर्वांनी मैत्रीपूर्वक आणि एकमेकाचा आदर सन्मान करूनच जगावं हा बुद्ध शासनाचा नियम आहे. म्हणून बाबासाहेबांना 14 तळ्याचा सत्याग्रह करायचा नव्हता. पाणी हे निसर्गाची देण ही सर्वांनी वापरावी यासाठी मी माझ्या सर्व संघाला घेऊन त्या ठिकाणी ते पाणी तुमचं नाही माझं नाही ते निसर्गाचा एक घटक आहे हे यासाठी सर्व लोकांना एकत्रित करण्यात आलं. त्याला सत्याग्रह असं नाव दिलं गेलं. म्हणजे तथागत भगवान बुद्धाला संघाची स्थापना करावी लागली आणि बुद्धाच्या काळामध्ये संघाची स्थापना करावी लागली. आजही आपण उपासिका उपासक भिक्षू संघ असे जे बोलतो तर ते बुद्धाच्या संघाची एक प्रणाली आहे. त्याचा जो उपसंघ आहे. बुद्धांनी तेव्हा उपासक संघ स्थापन केला होता. त्याला महाउपासक म्हटलं जात होतं. दानी उपासक संघ म्हटलं जातो. दानात पिंडकाचं नाव त्यामध्ये येतोय. आजही आपण जे काही लोक पुण्य करतात आज आपण मी पहिल्यांदाच बोललो की ज्या ज्या लोकांचा अभ्यास झाला जे जे लोक सतत अभ्यास करत असतात ज्यांना बुद्धांनी बाबासाहेब वाचण्याचा मध्ये बघणार राहतात आणि कुठेतरी सांगावं. मग सांगावं तर कोणाला सांगावं. मग आपण सांगत असताना काही लोकांना सांगण्यासाठी काही यंत्रणा लागेल. यंत्रणेशिवाय आपण सांगू शकणार नाही. आपल्याला जर प्रचार करायचा असेल तर यंत्रणेशिवाय प्रचार होणार नाही. मग आमचे अरुणभाऊ वानखडे यांनी अनेकदा आजारी पडून हे आजारीच आहेत. 2दा त्यांचे ऑपरेशन झाल्यावरही त्यांचा जो मानस होता त्यांचा जो संकल्प आहे की माझ्या हातून तरी मी जरी करू शकलो नाही पण अनेक वाचक आहेत, अनेक कवी आहेत, अनेक गायक आहेत, अनेक धम्मप्रचारक आहेत. त्यांच्या माध्यमातून तरी लोकांचं परिवर्तन होईल, लोकांपर्यंत धम्म पोहोचेल या महान संकल्पनेने या तथागत TV चॅनलचं जे त्यांनी ओपनिंग केलं आणि त्यांना जे रात्रदिवस सहकार्य करतात जे सर्व तुमची मित्रमंडळी आहे. आमच्या रायवळीतही आहे. आमचे एक युवा उद्योग आहेत जे त्यांचं काम सोडून म्हणजे एवढा मोठा कामधंदा आणि सर्व सोडून प्रत्येक कार्यक्रमाला उपस्थित असतात. अडचणीमध्ये फोन केला की लगेच धावत येतात. आमचे तायडे साहेब हे सर्व मंडळी या धम्मप्रचारासाठी धावत असतो. आणि म्हणून आजच्या या दिवशी सर्वांना कोणत्या ना कोणत्या कारणानिमित्त आपण एकत्र आलो पाहिजे यासाठी आजचा हा दिवस महत्त्वाचा होता. आणि या दिवसाची जाण ठेवून तथागत TV चॅनलने जो हा कार्यक्रम आयोजित केला पुण्याच्या तुमच्या सर्व लोकांनी जे धावपळ करून आम्हाला इथे बोलावलं आणि 2 शब्द कसं का होईना बोलण्याची संधी दिली मी सर्वांचे पुण्याचे आभार मानतो. आणि आजच्या या दिवसाचा विजय झाला आणि आपल्यालाच आपण स्वतंत्र झालो पुण्याच्या सर्वांच्या प्रति मंगल कामना करतोय आणि इथेच थांबतोय. आणि मी नम्र निवेदन करतोय की आपल्या संपूर्ण जिल्ह्यामध्येच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या लोकांना आपली प्रवचने लाईव्ह दाखवता येत असतील त्यांचा अभ्यास त्यांना दाखवता येत असेल त्यांच्यामध्ये कला असेल नृत्य असेल गायन असेल प्रवचन असेल हे लाईव्ह आपल्याला इथून तथागत TV चॅनलच्या माध्यमातून आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ते प्रसारित करता येतो. त्यासाठी आपल्याला लागणारा जो खर्च आहे तो सर्वांना आपल्याला थोडा ना थोडा तरी आपल्याला मदत करावं लागेल. म्हणून मी पुन्हा तमाम महाराष्ट्रातील उपासक आणि उपासिका आणि बुद्धांनी त्यांचा धम्म ज्यांना वाचून त्यांना जे पठण झालेलं आहे त्यावर जे काही मार्मिक प्रवचनं द्यायचे आहेत त्या सर्वांना निवेदन करतोय की आपल्या सर्वांनी आपल्या कामातला हिस्सा चॅनलला मदत करावी. पुन्हा आपलं चॅनल मोठं होईल
एवढीच अपेक्षा तुमच्या सर्वांच्या प्रती करतोय. पुन्हा सर्वांच्या प्रती मंगल कामना करतोय आणि इथेच थांबतोय. नमो बुद्धाय. जय भीम. धन्यवाद पूजनीय भंतेजी, खूप छान सांगितलं यांनी. आपण आताच त्यांनी सांगितलं आपल्याला की गौतम बुद्धांनी सुद्धा म्हणजे पाण्यासाठी त्यांनी संघर्ष केला होता आणि तेच सगळं म्हणजे म्हणजे विचार करून त्याच विचारांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा 14 तळ्यासाठी सत्याग्रह करून सर्व लोकांना ते 14 तळ्याचं पाणी उपलब्ध करून दिलं होतं. पुढील मनोगत व्यक्त करण्यासाठी मी तायडे सरांना विनंती करते की त्यांनी त्यांचे 2 शब्द बोलून मनोगत व्यक्त करावं. मी दिलीप तायडे, तथागत टीव्ही चॅनलचा उपसंपादक. तथागत भगवान गौतम बुद्ध, परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज, संत गाडगे बाबा, सर्वप्रथम यांना अभिवादन करतो. आजच्या कार्यक्रमाला लाभलेले पूज्य भदंत संगपाल भंतेजी, तसेच या तथागत टीव्ही चॅनलचे मुख्य संपादक अरुणजी वानखडे, कार्यक्रमाला लाभलेले आमचे मित्र, बरेच दिवसाची त्यांची सुद्धा इथं भेट झाली, आणि सर्व बंधू आणि भगिनींनो. आज 14 तळे त्यावेळेस ते महाडच्या नावानं ओळखल्या जात होते, परंतु आज या दिवशी बाबासाहेबांनी तिथे पाण्यासाठी सत्याग्रह केला. आपल्या भंतेजींनी सांगितले का याआधी सुद्धा तथागत बुद्धांना सुद्धा असंच पाण्यासाठी संघर्ष करावा लागला होता, परंतु तो थोडा वेगळा होता. तिथे 2 गण होते, एक शाक्य आणि एक कोल्हे. ह्या 2 असे म्हणजे त्याला काय म्हणतो आपण, तर ते 2 हो, तर त्यामध्ये पाणी आधी कोणी वापरायचं, कारण हे सर्व त्यावेळेस शेतकरी होते आणि त्यासाठी तो वाद होता. परंतु त्यावेळेस असं म्हणजे जाती भेद नव्हता त्या काळात, आणि यावेळेस बाबासाहेबांनी जो संघर्ष केला, सत्याग्रह केला, तो सर्वांना घेऊन केला आणि त्यामुळे त्या गोष्टीला फार मोठं महत्त्व आहे. सत्याग्रह याच्यासाठी केला की आम्हीसुद्धा मानव आहोत, आम्हालासुद्धा हे पाणी पिण्याचा अधिकार आहे. कुत्र्यांना मांजरांना पाणी पिण्यासाठी त्यावेळेस कुठलाही प्रॉब्लेम नव्हता, परंतु माणसांना पाणी पिण्यासाठी आणि त्यांना विटाळ तर होताच, परंतु पाणीसुद्धा ते पिऊ शकत नव्हते. त्यासाठी हा सत्याग्रह बाबासाहेबांना करावा लागला. त्यामुळे तिथून सर्व सत्याग्रहाची सुरुवात झाली. म्हणजे जे आपल्या इथलं मंदिरसुद्धा त्यामध्ये सामील आहे, इथं सुद्धा बाबासाहेबांनी येऊन सत्याग्रह केला. आणि काळाराम मंदिर असो, अनेक सत्याग्रह त्याच्यानंतर झाले. त्यामुळे या दिवसाला फार मोठं महत्त्व आहे. आज बऱ्याच ठिकाणी हा कार्यक्रम सर्वच ठिकाणी सर्व आयोजित करतात. इथे सगळं जमलेल्या उपस्थितांना मी त्यांचं अभिनंदन करतो आणि निरोप घेतो. जय भीम. धन्यवाद सर. तायडे सरांनी खूप छान सांगितलं. आपल्या 14 तळ्याबद्दल त्यांनी छान माहिती दिली आहे. पुढील मनोगत व्यक्त करण्यासाठी मी खंडारे सरांना निमंत्रित करते. त्यांनी त्यांचे 2 शब्द बोलून मनोगत व्यक्त करावे. विश्वाला शांतीचा, करुणेचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतीय घटनेचे शिल्पकार, बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई, माता भीमाई, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, छत्रपती शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज या सर्व मानवांना या ठिकाणी अभिवादन करून आज तथागत टीव्ही चॅनल यांच्यातर्फे या ठिकाणी महाडचा सत्याग्रह, महाड क्रांती दिन या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी आजचा हा दिवस साजरा करण्यात येत आहे. आजच्या धम्मपीठावर उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय अरुणजी वानखडे सर, संपादक तथागत टीव्ही चॅनल, तसेच या धम्मपीठावर उपस्थित आजच्या कार्यक्रमाला आमचे वंचित बहुजन आघाडीचे समन्वयक आदरणीय सिद्धार्थ जी भोजने साहेब, तसेच उपसंपादक दिलीप भाऊ तायडे, उपस्थित या ठिकाणी आमचे इंगळे साहेब आणि उपस्थित सर्व तथागत टीव्ही चॅनलचे सर्व प्रतिनिधी यांना सर्वांना माझं जय भीम. या ठिकाणी महाडचा सत्याग्रह याबद्दल सर्वांनी कसा सत्याग्रह केला, बाबासाहेबांनी किती त्यावेळेस त्या 14 तळ्याचं किती कष्ट करावं लागले बाबासाहेबांना, की अस्पृश्यांना पाणी प्यायला त्यावेळेस, कुत्र्या मांजरांना त्यावेळेस पाणी प्यायला हस्ता होती आणि आपल्याला त्या ठिकाणी पाणी प्यायला एक म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी प्रवेश होता. असं बाबासाहेबांनी त्या ठिकाणी एक निर्णय केला की नाही गड्या,
यांना जर पाणी प्यायला तिथं मुभा आहे, मग आपल्याला का नाही? म्हणून बाबासाहेबांनी तो सत्याग्रह त्या ठिकाणी केला. आणि म्हणून म्हणायचं आहे, या माझ्या दलित बांधवानो, रंजल्यानो आणि गांजल्यानो, देईल तुम्हाला करुण मी खुले, देईल तुम्हाला करुण मी खुले, काळाराम मंदिर चौदारचे तळे, काळाराम मंदिर चौदारचे तळे, काळाराम मंदिर चौदारचे तळे. या माझ्या दलित बांधवानो, रंजल्यानो आणि गांजल्यानो, देईल तुम्हाला करुण मी खुले, देईल तुम्हाला करुण मी खुले, काळाराम मंदिर चौदारचे तळे, काळाराम मंदिर चौदारचे तळे, काळाराम मंदिर चौदारचे तळे. वर्षान वर्ष हिनले कुनिया, वर्षान वर्ष हिनले कुनिया, दूर लोटले जास माझा, धुरा खांद्यावरती मी वाहीन तयाची, लाहून पणा प्राण माझा, विजयाच्या उभारून पताका, मुख्यांनाही फोडून वाचा, चालवाया लावीन लुढे पांगडे, चालवाया लावीन लुढे पांगडे, काळाराम मंदिर चौदारचे तळे, काळाराम मंदिर चौदारचे तळे, काळाराम मंदिर चौदारचे तळे. शिका संघटित व्हा जशा शीत सेवा, हा नाया टोला से टोला, मिळणार नाही मग शमविल आता, विषमतेच्या दगदगत्या ज्वाला, जागवोनी आपल्या समाजा, सोडूनी जीर्ण रिवाजा, रूढी बंधनातून करीन मोकळे, रूढी बंधनातून करीन मोकळे, काळाराम मंदिर चौदारचे तळे, काळाराम मंदिर चौदारचे तळे, काळाराम मंदिर चौदारचे तळे. मानुसी असुनी तुम्हा माणसांना, मानुसी असुनी तुम्हा माणसांना, माणुसकीची जाण नाही, विदेपणा सोडून चल उठ गोवर्धन, जगण्यात या शान नाही, मुक्त बंधनातून व्हाया, संग्रामी या पुढे लढवया, तोडून सनातन रूढीचे कडे, तोडून सनातन रूढीचे कडे, काळाराम मंदिर चौदारचे तळे, काळाराम मंदिर चौदारचे तळे. या माझ्या दलित बांधवानो, रंजल्यानो आणि गांजल्यानो, देईल तुम्हाला करीन मी खुले, देईल तुम्हाला करून मी खुले, काळाराम मंदिर चौदारचे तळे, काळाराम मंदिर चौदारचे तळे, काळाराम मंदिर चौदारचे तळे. जय भीम. या ठिकाणी माझे 2 शब्द समाप्त करतो. जय भीम सर. धन्यवाद खंडारे सर. खूप छान कवितेतनं त्यांनी वर्णन केलेलं आहे की बाबासाहेबांनी कसा संघर्ष करून 14 तळ्याचं पाणी आपल्याला सगळ्यांना उपलब्ध करून दिलेलं आहे. धन्यवाद सर.
त्यानंतर मी गोंडाणे सरांना निमंत्रित करते की त्यांनी 2 शब्द बोलून त्यांचं मनोगत व्यक्त करावं. आजच्या तथागत टी व्ही चॅनलच्या अनुषंगाने आज जो चवदार तळ्याचा कार्यक्रमाची जे 98 वर्षापासूनची जी सुरुवात आहे, मला वाटते 20 मार्च 1927ला तो कार्यक्रम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरुवात केली होती. सर्वांनी सांगितलं की जनावरांना सुद्धा पाणी पिण्याची संधी होती, परंतु आपण माणसासारखे माणूस असून सुद्धा आपल्याला पाणी पिण्याची संधी नव्हती. या आधीच्या विद्वान लोकांनी सर्वांनी सांगितलं, बाबासाहेबांनी आपल्याला भरपूर काही सांगितलं. भरपूर त्यांनी सांगितलं की स्वतः अभ्यास करा. गाडगे महाराजांनी सांगितलं की आपल्या घरावरचे कौलं विका, परंतु लेकरांना शिकवा. आपण जे तथागत टी व्ही चॅनलची जे हे सुरुवात केलेली आहे माननीय अरुण भाऊ वानकडे, त्याचप्रमाणे तुमच्या संपूर्ण टीमने ही खरोखर स्वागतार्ह गोष्ट आहे. मनी, मीडिया आणि माफिया हे जे 3 एम असतात, हे 3 एम खूप महत्त्वाचे असते. मीडियामध्ये अशी ताकद असते की ती सरकारला झुकवू शकते, धारेवर आणू शकते आणि काहीही करू शकते. जर ती मीडिया जर स्वतंत्रपणे आणि प्रभावीपणे आणि इमानदारीनं जर चालवली. खिदाची गोष्ट अशी आहे की आता मीडियामध्ये सुद्धा बेईमानीची सुरुवात झालेली आहे. म्हणून मी तथागत टी व्ही चॅनलच्या माध्यमातून मी अशी सूचना करतो की आपण जेवढं इमानदारीनं आपल्याला काम करता येईल ते काम आपण इमानदारीनं करावं आणि पैशाची काही कोणत्याच गोष्टीची कमी पडणार नाही. याचं कारणच असं आहे की जर आपण आपले प्रतिनिधी जर वाढवले आणि 500-1000 रुपयाचे जर आपण त्यांना जर आपण म्हटलं की तुम्ही आम्हाला जॉईंट अप 500-1000 असे जर आपण म्हणजे सुरुवात जरी केली, तर मला तरी असं वाटते की आपल्या महाराष्ट्रामध्ये 36 जिल्हे आहे. ज्याप्रमाणे लॉर्ड बुद्धा टी व्हीचा जो फोकस होता हा संपूर्ण देशभर फोकस चालला. संपूर्ण देशभर आपल्याला पोचता नाही आलं तरी चालेल, परंतु आपण महाराष्ट्रात जरी आपण काम केलं आपल्या माध्यमातून, आपल्या टी व्ही चॅनलच्या माध्यमातून सर्व लोकांना, तळागाळातल्या लोकांना सुद्धा जर आपण संधी दिली, तर मला असं वाटते की आपल्या तथागत टी व्ही चॅनल हे सूर्याच्या म्हणजे सारखं प्रकाशमान होणार. मी तुमच्या सर्व टीमच्या मेहनतीचं स्वागत करतो. त्याचप्रमाणे आमचे धम्मगुरू भंतीजी, संगपाल भंतीजी यांचंसुद्धा आपल्याला नेहमी वेळोवेळी मार्गदर्शनसुद्धा मिळते. भंतींचं सुद्धा कार्य अतिशय महान आहे. ते गोरगरीब लोकांची, बेवारस लोकांची, मुक्या जनावरांची आणि अशा अनंत प्रकारे ज्यांना महारोग झाले आहे अशा लोकांची ते सेवा 24 तास करत असतात. त्यांचंसुद्धा एक खूप मोठं वर्क आहे. मी प्रथमतः आयोजकांनी जी आम्हाला संधी दिली, आयोजकाच्या संधीचा सर्वांनी सोनं करण्याचे प्रयत्न केला. मी हे म्हणतो की जर आपण आपल्या मेहनतीने एखादा प्रश्न जर आपण जर एखाद्यावर जर अन्याय झाला आणि तो प्रश्न जर निकाली लावत असाल तर आपलं म्हणजे त्रास होतो, परंतु निकाली जर लावला तर त्याची सुद्धा नाव होते. कठोर मेहनतीशिवाय कोणत्याही गोष्टीला पर्याय नसतो. म्हणून मीडियाचं एकच काम आहे, तथागत टी व्ही चॅनलचं एकच काम राहील की त्यांनी अन्यायाच्या विरोधात आंदोलन करावे, समता, बंधुत्वता, न्याय ह्या गोष्टीवर त्रिसूत्री कार्यक्रम राबवावा, सर्वांना संधी द्यावी. एवढंच बोलतो आणि थांबतो. जय भीम. धन्यवाद सर. गोंडाणे सरांनी खूप छान सांगितलं की कठोर परिश्रम करून काहीच मिळत नाही आणि तथागत टी व्ही चॅनलला जर समोर न्यायचं असेल तर खरंच सगळ्यांनी आपापल्या परीने मदत करावी, जेणेकरून आपलं हे टी व्ही चॅनल जे आहे ते कुठे महाराष्ट्रभर पसरेल. हे त्यांनी खूप छान सांगितलं. धन्यवाद सर. पुढील मनोगत व्यक्त करण्यासाठी मी इंगळे सरांना आमंत्रित करते की त्यांनी 2 शब्द बोलावे. संपूर्ण जगाला मैत्रीचा, करुणेचा, समतेचा, ममतेचा मार्ग देणारे महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध, भारतीय घटनेचे शिल्पकार, परमपूज्य बोधिसत्व, प्रज्ञा सूर्य, युगपुरुष, विश्वरत्न, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या 2 महाविभूतींना कोटी कोटी वंदन करतो. त्याचप्रमाणे
या भारत देशामध्ये नव्हे तर पूर्ण आशिया खंडामध्ये ज्या ज्या महापुरुषांनी तमाम शोषित पीडितांसाठी अहोरात्र काम केलं आणि सर्वांना समानतेचा हक्क मिळवून दिला, अशा सर्व महान विभूतींना या ठिकाणी त्रिवार वंदन करतोय। आणि आजचा जो आपला तथागत टी व्हीच्या कार्यालयाच्या मार्फत आम्ही सर्व कार्यकर्त्यांच्या मार्फत जो कार्यक्रम आयोजित केला आहे आणि त्या कार्यक्रमाला आज तथागत टी व्हीचे संचालक माननीय अरुण बनखळे साहेब त्यांनी अध्यक्षस्थान या ठिकाणी बसवलेलं आहे। आमचे धम्मगुरू बनते संघपाल यांचीसुद्धा आज आपल्याला उपस्थिती मिळाली, त्याबद्दल आम्ही त्यांनी वेळातला वेळ काढून आम्हाला उपस्थिती दर्शवली, त्याबद्दल त्यांचे आम्ही ऋणी आहोत। खंडारे साहेब हे सुद्धा भेटलेत, वेळातला वेळ काढून ते सुद्धा आलेले आहेत। आमच्या तथागत टी व्हीचे ताडे साहेब, गुंडाणे साहेब आणि सतत आमच्या संचालकांसोबत नेहमी खांद्याला खांदा लावून जे काम करतात अंबादासजी वानखडे साहेब आणि आमच्या सुंदर असं संचालन करत आहेत आमच्या भगिनी खोब्रागडे ताई आणि तथागत टी व्हीला संपूर्णपणे झोकून दिलं अशा आमच्या सुनीताताई रायबोले, आमच्या कांबळेताई, इंगळे दादा, मोहोळ साहेब, खंडारे साहेब आणि आमची आई ज्यांचं जे घर आहे त्यांचं ऑफिसच त्यांनी आम्हाला घर या ठिकाणी ऑफिससाठी दिलेलं आहे, त्याबद्दल त्यासाठी जोरदार टाळ्या होत्या एक वेळा। आज या ठिकाणी मान्यवरांनी म्हणजे एवढं मुलाचं या ठिकाणी प्रबोधन केलेलं आहे, जगातला कोणी व्यक्ती बाबासाहेबांचं कार्याचं म्हणजे किंमत करू शकत नाही, तशी अनमोल बाबासाहेबांची कीर्ती, अनमोल बाबासाहेबांचं काम आहे। आणि म्हणून आज आपण चौदार तळ्याच्या सत्याग्रह संदर्भात जेव्हा बोलतो तेव्हा बाबासाहेब आंबेडकर चौदार तळ्याचा सत्याग्रह आम्हाला पाणी, बाबासाहेब तेव्हा बोललेत की आम्हाला या चौदार तळ्याचं पाणी मिळालं, या चौदार तळ्याचं पाणी पिलो म्हणून आम्ही अमर होणार नाही, आम्ही अमर होणार नाही आहोत किंवा आम्हाला म्हणजे आम्हाला मरणच येणार नाही याच्यातला काही भाग नाही, परंतु आम्ही सुद्धा या देशाचे मालक आहोत, या निसर्गाच्या संपत्तीवर आमचा सुद्धा अधिकार आहे, या देशातल्या प्रत्येक माणसाचा या देशातल्या संपत्तीवर समान अधिकार आहे। म्हणजे बाबासाहेबांची लढाई जी होती ती समतेची लढाई होती आणि ती लढाई बाबासाहेबांनी लढताना या देशामध्ये या मनवादी वृत्तीच्या लोकांचा संपूर्णपणे अनुभव घेतला आणि म्हणून बाबासाहेबांना अनेक लढे निर्माण करावे लागले। जसं की आमचे ताडेसाहेबांनी सांगितलं, काळाराम मंदिराचा प्रवेश बाबासाहेबांना करावा लागला। मग काय काळारामाच्या मंदिरात गेलो म्हणजे आम्ही काय पवित्र खूप झालो असं काही बाबासाहेबांना दाखवायचं होतं नाही। या देशामध्ये जी जी संपत्ती आहे, जे जे काही आहे त्याच्यावर आमचा समान अधिकार आहे असं बाबासाहेबांना दाखवायचं होतं। आणि नंतर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाच्या माध्यमातून त्या संविधानामध्ये फंडामेंटल राईट्स ज्याला म्हणतो आम्ही, त्या फंडामेंटल राईट्समध्ये सगळे आमचे अधिकार देऊन टाकलेले आहेत। परंतु फंडामेंटल राईट्स बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला दिले, परंतु आम्हाला किती लोकांना त्याची जाणीव आहे, त्याची आम्हाला जाणीवच नाही। बाबासाहेबांनी सगळंच करून ठेवलं। आम्ही आज आमचे ते साहेब बोलून गेलेत की आजची स्थिती निर्माण झालेली आहे, आमचे हक्क या ठिकाणी नष्ट होत आहेत, आमच्या नोकऱ्या चाललेल्या आहेत, आम्हाला बोलू दिल्या जात नाही, आमच्या खाण्यापिण्यावर बंदी आलेली आहे, येत आहे, म्हणजे या येणाऱ्या काळाची चुणूक आम्हाला लागलेली आहे। परंतु आम्ही किती जागरूक आहोत आणि जागृतीचा अग्नी हा तेवत ठेवा, बाबासाहेब आंबेडकर बोलले होते। आणि म्हणून एक कवी म्हणतात की मी हा लढा हाती घेतलेला आहे, तो समतेचा लढा आहे आणि तुम्ही माझ्यासोबत आलेत पाहिजे। आणि तशाच प्रमाणे आता हा जागृतीचा लढा जो आहे, हक्काचा जो लढा आहे, आमचे साहेब बोललेत, गुंडाणे साहेब, चॅनल भरपूर आहेत पण विकाऊ चॅनल आहेत,
मी आता म्हणते, आता ते आपलं जे आंदोलन सुरू आहे महाबोधी महाविहारचं, सगळेचे सगळे 1000 चॅनल आहेत. मी दररोज खोलून पाहतो घरी की बा कोणत्या तरी चॅनलवर एखादी बातमी दिसेल काय, कुठंतरी एखादं आंदोलन दिसेल काय. एकाही चॅनलवर तो लढा, एकही असं आंदोलन दिसत नाही की महाबोधी महावीरमध्ये एवढे भंते लोक उपोषणाला बसले आहेत, आंदोलन करत आहेत. म्हणजे इथली जी मीडिया आहे, ज्याला आम्ही गोदी मीडिया म्हणतो, एकही बातमी बाबासाहेबांच्या संदर्भात नव्हे तर इथल्या कुठल्याही महापुरुषाच्या संदर्भात एकही बातमी कुठलं चॅनल देत नाही. म्हणून तथागत टीव्हीच्या चॅनलची जी निर्मिती आहे ती त्यासाठी निर्माण झालेली आहे की आमच्या हक्काचे लोक, आमच्या हक्काचे विषय, आमच्या हक्काच्या महापुरुषांच्या ज्या जयंत्या पुण्यतिथ्या आहे त्यांचे विचार या माध्यमातून, टी व्हीच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं समाजापर्यंत पोहोचायला पाहिजे, यासाठी तथागत टीव्हीचं निर्मिती या ठिकाणी झालेली आहे. आणि म्हणून हे सगळेजण आपण एका ठिकाणी जेव्हा येऊ, ज्याप्रमाणे बाबासाहेब आंबेडकरांनी सगळ्यांना बोलावलं की तुमच्या हक्कासाठी, या पाण्यासाठी तुम्हाला स्पर्श करायचा आहे आणि तुम्हाला तुमचं हक्क या ठिकाणी दाखवायचं आहे की आम्ही सुद्धा मालक आहोत या देशाचे. आणि म्हणून एक कवी लिहितात, ते कवीचं म्हणणं आहे की बाबासाहेब या आपल्या सहकाऱ्यांना काय म्हणतात. 14 तळ्याचं पाणी आहे, 14 तळ्याचं पाणी आहे. बाबासाहेब पहिल्यांदा त्या पाण्यामध्ये प्रवेश करतात, पाय टाकतात आणि पाय टाकून एका वंजळीमध्ये पाणी घेतात आणि बाबासाहेब पाणी चाकतात आणि आपल्या सवंगड्यांना आवाज देतात. ते कसे देतात? गरजून बोले भीम तो माझा, गरजून बोले भीम तो माझा महाडच्या मैदानी, गरजून बोले भीम तो माझा महाडच्या मैदानी. काय गरजे? यारे प्या पाणी, यारे प्या पाणी, यारे प्या पाणी, यारे प्या पाणी. गरजून बोले भीम तो माझा महाडच्या मैदानी, यारे प्या पाणी, यारे प्या पाणी, यारे प्या पाणी, यारे प्या पाणी. चौदाराचे ओंजळ भर पाणी प्याया, चौदाराचे ओंजळ भर पाणी प्याया. दीनदलितांना हाका मारते भीमराया, चौदाराचे ओंजळ भर पाणी प्याया. दीनदलितांना हाका मारते भीमराया. या रे तुम्ही या रे, तुम्ही या रे, या रे प्या पाणी, या रे प्या पाणी, या रे प्या पाणी, या रे प्या पाणी. गरजून बोले भीम तो माझा, गरजून बोले भीम तो माझा महाडच्या मैदानी. यार प्या पाणी, 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 यार प्या पाणी. जय भीम. खूप छान, धन्यवाद इंगळे सर. खूप छान त्यांनी म्हणजे कवितेतून त्यांनी खूप छान म्हणजे व्यथा मांडली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कसं 14 तळ्याच्या तिथे लोकांना पोहोचवलं आणि ओंजळीभर पाणी पिऊन त्यांनी नंतर 14 तळं सगळं सर्वांना खुलं करून दिलं. खूप छान, एकदम मनाला अगदी स्पर्शून गेलं. खूप छान, धन्यवाद सर. पुढील 2 शब्द मनोगत व्यक्त करण्यासाठी बडनेरा प्रमुख श्री सोमेश्वर मोहोळ सर, मी यांना विनंती करते की त्यांनी 2 शब्द त्यांचं मनोगत व्यक्त करावं. अखिल विश्वाला शांतीचा, समतेचा, ममतेचा आणि बंधुत्वाचा संदेश देणारे तथागत सम्यक बुद्ध, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, वैराग्यमूर्ती संत गाडगेबाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, माता रमाई, माता भीमाई, या सर्व महाविभूतींना मी या ठिकाणी अभिवादन करतो. आणि आज 14 तळ्याचा सत्याग्रह या विषयावर तथागत टीव्हीने जो कार्यक्रम घेतला आहे आणि त्या कार्यक्रमाकरता या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून तथागत टीव्हीचे मुख्य संचालक अरुणभाऊ वानखडे आणि या ठिकाणी महत्त्वाची उपस्थिती म्हणजे
आपले धम्मगुरू भदंत संघपालजी, पूज्य भदंती संघपालजी, या ठिकाणी चॅनलचे उपसंपादक दिलीप भाऊ तायडे, वानकडे साहेब, वानकडे गुरुजी, इंगळे साहेब, आमचे गाण्यातून अतिशय चांगल्या प्रकारे प्रबोधन करणारे गायक इंगळे दादा, त्यानंतर भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा सचिव मदनजी खंडारे सर, या ठिकाणी आपल्या या चॅनलसाठी रात्रंदिवस मेहनत करणाऱ्या राबुलताई, तसेच आता या ठिकाणी बरेच माझ्या काही नाव भोजने सर, महत्त्वाचे विषय खूप चांगलं मार्गदर्शन दिलेलं आहे त्यांनी. आता एवढे चांगली या ठिकाणी लोक बोलले तर माझ्यासारखा माणूस काय बोलणार. चवदार तळ्याविषयी जर विषय केला तर बाबासाहेब सर्वांनी वाचले, बाबासाहेबांनी सर्वांना म्हणजे बाबासाहेबाविषयीचं ध्यान सर्वांना आहे. बाबासाहेब हे एकच हा विषय, बाबासाहेब नावाचं एक खूप मोठं समुद्र आहे. आणि चवदार तळा म्हटलं की त्या काळची परिस्थिती, त्या काळची जाती रूढी परंपरा ज्या पद्धतीची होती, जातीय पद्धत, जातीयवाद, त्या काळची जी अनिष्ट रूढी पद्धती होती, म्हणजे माणसामध्ये असलेला भेद, निसर्गाने माणसाला, प्राण्याला, सर्व जीवांना एकत्रपणे निर्माण केलेले आहे. पण त्यामध्ये माणसाने माणसाप्रती असलेली ही विषमता आणि जी काही धर्ममार्ग जे ठेकेदार त्यावेळेस ते धर्मामध्ये होते उपस्थित, त्यांनी आपला वर्चस्व कमी होऊन देण्यासाठी माणसामध्ये भेद केला. त्यासाठी हा युगपुरुष निर्माण झाला. भगवान बुद्धाच्या काळापासून जसं हे पाण्याचे सरांनी सांगितलं आहे की पाण्याचा संघर्ष होता, ज्याप्रमाणे माणसाला जगण्यासाठी पाणी खूप आवश्यक आहे, पाणी जर नसेल तर माणूस जगू शकणार नाही, तशाच या माणसाच्या मूलभूत आवश्यक माणसाला निसर्गाने दिल्या, त्या माणसाला भेटायलाच पाहिजे. मग हा विषमता निर्माण करण्याचा हक्क कुणाला दिला आहे? निसर्ग जर करत नसेल तर मानवाला कसा हक्क दिलेला आहे? म्हणून बाबासाहेबांनी हा लढा उभारला आणि चवदार तळ्याचा हा मोठा एक सत्याग्रह संघर्ष निर्माण केला. यातून पुढे बाबासाहेबांनी ह्या सगळ्या गोष्टी धर्माच्या, देवाधर्माच्या असो की माणसातला भेदभाव असो की रूढी परंपरा असो, या सर्व प्रकारची एक अपमान हे म्हणजे बदला म्हणून संविधानामध्ये बाबासाहेबांनी समता, बंधुता, न्याय या प्रकारच्या जे घटक सामील केलेले आहेत, त्या माध्यमातून बाबासाहेबांनी या जगाला म्हणजे समान न्याय हक्क मिळवून दिलेला आहे. तर एवढं मोठं कार्य ह्या बाबासाहेबांचं हे आपण सगळे डोळ्यांनी वाचलं आहे. तर हे सर्व कार्य बाबासाहेबांच्या या महावतीनं मी खरंच अभिवादन करतो, सलाम करतो. आणि या तथागत चॅनलच्या वतीनं हा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे. या ठिकाणी सर्वांचे मी आभार मानतो, आमचे सागर भाऊचे विशेष आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय भीम. धन्यवाद मोहोड सर, खूप छान त्यांनी माहिती दिली. बाबासाहेबांनी कसा लढा दिला आणि ती सामाजिक जी विषमता होती ती कमी करण्यासाठी बाबासाहेबांनी कसा लढा दिला हे त्यांनी अगदी खूप छान त्यांनी सांगितलेलं आहे. पुढील मनोगत व्यक्त करण्यासाठी सवई काकूंना मी निमंत्रित करते की त्यांनी 2 शब्द बोलावे. चवदार तळ्याच्या खुले करण्याबद्दलचा जो कार्यक्रम तथागत चॅनलने घेतलेला आहे, खरोखर तथागत चॅनल हे एवढ्या मोठ्या प्रमाणात कार्य करत आहे की त्या चॅनलला सर्वांची जर मदत झाली तर खरोखर भंती जसे बोलले त्याप्रमाणे मोठ्या प्रमाणात होईल. आजचे अध्यक्ष तथागत चॅनलचे संपादक अरुण भाऊ आणि भंते संघपाल, भोजने सर, प्रमुख पाहुणे, आमचे तथागत चॅनलचे सगळे टीम, इंगळे भाऊ वगैरे सर्व तथागत चॅनलच्या टीम हे खरोखर मेहनत घेतात. आणि आज मार्च महिना चालूच आहे म्हणून सर्वप्रथम महामाया गौतमी यांना न विसरताना सावित्रीबाई फुले, रमाबाई, रमाबाई, जिजाऊ यांना आणि भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर, बोधिसत्व आणि सर्व महापुरुषांना मी वंदन करते. आज सर्वांनी आपापल्या परीनं सर्वांनी आपलं मत की खरोखर बाबासाहेबांनी जे माणसाला माणुसकीमध्ये येण्याकरता, माणूस हा माणसाप्रमाणे वागण्याकरता जे काही खुलं करून दिलं हे माणसानं आज विसरू नये. जरी ती पहिली पिढी गेली असन
तरी दुसऱ्या पिढीनं मात्र ते विसरू नये आणि आपल्या दुसऱ्या पिढीला द्यावं असं मी आजच्या दिनी माझं मनोगत व्यक्त करते आणि इथेच थांबते. धन्यवाद काकू. खरंच हे माणसाने माणसाला माणसासारखे वागवावे हे त्यांनी खूप छान संदेश दिलेला आहे. रायबोले मॅडम यांनी एक सुंदर कविता सादर करावी अशी मी त्यांना विनंती करते. खूप सुंदर असं सूत्रसंचालन केलं आमच्या खोब्रागडे मॅडमचे धन्यवाद देते. आणि सांगायचं म्हणजे की सर्व आपल्या गायक लोकांनी आपल्या माध्यमातून 14 तळ्यात सत्याग्रह कसा झाला आहे हे सांगितलं. आणि मी काही जास्त वेळ न घेता थोड्याच वेळात सांगते आणि थोड्या गोडीत. अखिल विश्वाला शांतीचा समतेचा संदेश देणारे तथागत भगवान बुद्ध ज्या महामानवाने आपल्याला अंधारातून प्रकाशाकडे आणले ते महामानव म्हणजे विश्वभूषण बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना कोटी कोटी वंदन करते. आणि आजच्या ह्या 20 मार्च डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेला हा पाण्यासाठी सत्याग्रह त्या निमित्ताने मी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा देते आणि माझ्या 2 ओळीला सुरुवात करते. पिण्याचं उदार तळ्याचं पाणी सत्याग्रह केला अभिमानी खरा तो मर्दानी केली जगीबानी खरा तो मर्दानी केली जगीबानी पिण्या महाड तळ्याचे पाणी जातीयतेचा अंधार घोर जातीयतेचा अंधार घोर माणूस ठेवी माणसाला दूर जातीयतेचा अंधार घोर माणूस ठेवी माणसाला दूर द्या रे द्या प्रश्नाचा उत्तर कोणी पिण्या महाड तळ्याचं पाणी सत्याग्रह केला अभिमानी खरा तो मर्दानी केली जगीबानी खरा तो मर्दानी केली जगीबानी पिण्या महाड तळ्याचं पाणी संभार कोणी कुंभार कोणी बनविला जातिया भट्या ब्राह्मणानी संभार कोणी कुंभार कोणी बनविला जातिया भट्या ब्राह्मणानी हवान पाणी बनविला कोणी केला असा प्रश्न त्या आंबेडकरांनी द्या रे द्या प्रश्नाचं उत्तर कोणी पिण्या महाड तळ्याचं पाणी सत्याग्रह केला अभिमानी खरा तू मर्दानी केली जगीबानी खरा तू मर्दानी केली जगीबानी पिण्या महाड तळ्याचं पाणी पिण्या त्या महाड तळ्याचं पाणी पिण्या त्या महाड तळ्याचं पाणी. जय भीम. माझं लावलेलं गीत इथेच थांबवते. जय भीम. त्यांना कांबळेताई यांना एक गीत सादर करायचं मी त्यांना आमंत्रित करते की त्यांनी एक छानसं गीत गावं इथे. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांना माझा तिवार वंदन. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तथागत भगवान बुद्ध चॅनलचे अध्यक्ष अरुणभाऊ तायडे तसेच बंधू आणि भगिनी जय भीम. मी तसं एक गीत म्हणणार आहे. जरी भीमा तुझ्या मताचे 5 लोक असतील जरी भीमा तुझ्या मताचे 5 लोक असतील तलवारच्या तयाची न्यायच टोक असतील लय बड्याल माझ्या दुबड्या पोरात लय बड्याल माझ्या दुबड्या पोरात बाबासाहेबामुळे तुझ्यान माझ्या घरात बाबासाहेबामुळे तुझ्यान माझ्या घरात
लय बड्याल माझ्या दुबड्या पोराच, लय बड्याल माझ्या दुबड्या पोरात, तहसीलीतला मोठा नायब झाला, कुरवडणारा पोरगा माझा साहेब झाला, तहसीलीतला मोठा आज नायब झाला, त्याचा दरार असे सरकारी नोकरात, त्याचा दरार असे सरकारी नोकरात, आणि बाबासाहेबामुळे तुझ्या न माझ्या घरात, बाबासाहेबामुळे तुझ्या न माझ्या घरात. धन्यवाद ताई, खूप छान गीत गायलं आहे. खरंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं, बाबासाहेबांचं नाव जरी घेतलं तरी आपल्याला एक स्फुरण चढतं आणि एक प्रेरणा येते. आणि खरंच आपण आज त्यांनी जो काही आपल्याला एक तत्त्व दिले, समाजाला जे काही त्यांनी शिकवण दिली, ती जर आपण खरंच अंगी बाळगली तर आपण खरोखर बाबासाहेबांची ऋणी आहोत असं समजतं. आपण त्यांचे उपकार तर नाही फेडू शकत, पण कमीत कमी त्यांच्या मार्गावर तरी चालू शकतो असं मला वाटतंय. पुढील मनोगत व्यक्त करण्यासाठी आजच्या तथागत टीव्ही चॅनलचे अध्यक्ष श्री अनुभव वानखडे यांना मी आमंत्रित करते. त्यांनी त्यांचे 2 शब्द बोलून मनोगत व्यक्त करावे. सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. महाकारुणी तथागत गौतम बुद्ध, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, संत गाडगे बाबा यांच्या विचारांना नमन करतो. आजच्या कार्यक्रमाला आज 20 मार्च आणि 14 तळ्याचा सत्याग्रह दिन, क्रांती दिन या कार्यक्रमाला लाभलेले प्रमुख पाहुणे म्हणून कर्मचारी संघटनेचे नेते आणि आपल्या शासकीय सेवेतून जे धम्मकार्य करत आहेत ते भोजने साहेब, एक फोन केला म्हणते तुम्हाला कार्यक्रमाला यायचं आहे, आलोच. जे डॉक्टर संगपाल भन्ते, सोबतच त्यांचे गोंडाणे साहेब, आमच्या तथागत टीव्ही चॅनलचे संपादक दिलीपराव तायडे, नांदगाव खंडेश्वर तालुका प्रतिनिधी मदनजी खंडारे, बडनेराचे प्रमुख सोमेश्वरजी मोळ, आमच्या मार्गदर्शिका सविताई आणि अमरावती तालुक्याचे गायक, तथागत टीव्हीचे गायक दिलीपराव इंगळे, आमचे इंगळे साहेब मनोहररावजी इंगळे, अमरावती तालुक्याचे प्रतिनिधी अंबादासजी वानखडे, आणि पुन्हा अमरावती तालुक्याच्या जबाबदारी घेतली आणि महिलांची प्रमुखाची जबाबदारी घेतली वंदनाताई खोब्रागडे, आणि आमच्या संयोजिका, एक फोन केला सर तयार, कुठं बस येतेच 5 मिनिटात, सुनीताताई रायबोले. या सर्वांचं आजच्या दिनी स्वागत करतो तथागत टीव्ही तर्फे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे आम्हाला ते दाखवतील, आता त्या दिवशी भन्तेंना दाखवलं, आता हे तयार झालं आहे आणि हे भट्टीत टाकल्यानंतर आम्ही उद्या परवा हे सोडणार आहोत, तर ते अनेक लोक पाहतील. ते दाखवण्याचं काम सागर घडलिंग करते, त्याच्याबद्दल त्यांच्यावर एक जोरदार टाळ्या असला पाहिजे. का हे दाखवतील, आम्हाला ते काढतील, दाखवतील, तेव्हाच आम्ही लोकांपर्यंत जाऊ. त्यांनी जर म्हटलं काय जास्त बोलते काय, 3 बटन बंद करतो. सर्वांचं स्वागत. आज या ठिकाणी सर्वांनी आपापले विचार या ठिकाणी व्यक्त केले. व्यक्त करत असताना बाबासाहेबांनी ज्या काही गोष्टी इतिहास बनविला, तो इतिहास आपल्याला आजमरण असं याचा उजेडा द्यायचा आहे. उजेडा देत असताना काळाराम मंदिरात प्रवेश असेल, 14 तळ्याचा सत्याग्रह असेल, एवढंच नव्हे तर त्यावेळेस ज्या ज्या गोष्टी त्यांनी केल्या, त्यांनी करून दिल्या आम्हाला, परंतु आम्हाला त्यांचा इतिहास कायम ठेवावा लागेल. आणि कायम करण्यासाठी हेच तथागत टीव्ही चॅनल तो इतिहास लोकांपर्यंत कसा पोहोचवला जाईल
आणि त्या लोकांनी तो इतिहास कसा सांगावा आणि तो आम्ही लोकांपर्यंत पुन्हा या पिढीला दाखवू, तेव्हाच तो इतिहास पुढे जाईल. आणि त्या इतिहासात काम करत असताना बाबासाहेबांनी जे जे काम केलं, फुलेंनी जे जे काम केलं, गाडगे महाराजांनी जे जे काम केलं, ज्या ज्या महापुरुषांनी काम केलं, त्या महापुरुषाचं उजाळा देण्याचं काम तथागत टी व्ही चॅनल करत आहे. आणि आमची तुमची सर्वांची जबाबदारी आहे. तुम्ही ज्याप्रमाणे आम्हाला इतिहास सांगितला, आम्ही तिथे गेलो, काही लोक म्हणतात, आरोप करतात, कसं आहे दिसतं तसं नसते, म्हणून जग फसते असं म्हटलं आहे. परंतु तुम्ही ते तिथे जाऊन स्वतः प्रॅक्टिकल करून आले, तुम्हाला अनुभव आला. काही लोकांना अनुभव नसते, कोणी कोणावर टीका करतात, कोणी कोणावर टीका करतात. हे मानव स्वभाव आहे, हे चालणार आहे. आम्हाला त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही, दिलंच नाही पाहिजे लक्ष. आम्हाला दिलं पाहिजे बाबासाहेबांनी जे आम्हाला चळवळ सांगितली, बुद्धांनी आम्हाला जो धर्म सांगितला, गाडगे महाराजांनी आम्हाला जे सांगितलं, संदेश सांगितला, तुकडोजी महाराजांनी सांगितलं, तुकडोजी महाराजांना बरंच काही सांगितलं, आम्ही ते घेतलं पाहिजे. त्या साऱ्या गोष्टी घेऊन आम्ही तथागत चॅनलच्या माध्यमातून लोकांना पोचवतो. हे तथागत टी व्ही चॅनलचं काम आहे. आता त्याच्यामध्ये आम्ही कुठल्याही प्रकारचे पैसे घेत नाही. तुम्ही म्हणता पैसे नाही घेत तर चालते कसं? पोटात अन्नच नसेल तर तुम्ही जगान कसे? मग आम्ही त्या पद्धतीचं, आम्ही भोजने साहेबांना त्यांचं वाढदिवस असेल, त्यांचा कार्यक्रम असेल, हे दाखवतो. आणि हे दाखवल्यानंतर त्याचे पैसे घेतो. आम्ही तुम्हाला पैसे मागत नाही का, आम्हाला टी व्ही चॅनल चालवावं लागते, पैसे द्या. तुम्ही जाहिरात देता, 5-10 हजार जाहिरात देता, त्याच पैसे आम्हाला द्या. आम्ही तुम्हाला पेपर एकच दिवस दाखवते, दुसरे चॅनल दाखवते का तुम्हाला? आम्ही तुम्हाला 1 महिनाभर तुमचा कार्यक्रम दाखवतो, पोट भरेपर्यंत दाखवतो, नाही म्हणेपर्यंत. असं टी व्ही चॅनलचं काम आहे. आणि या माध्यमातून आम्हाला पैसा पाहिजे, त्यात तुम्हाला दाखवतो, आम्हाला पैसा द्या. प्रश्न आहे आता पुन्हा सांगतो का, आज येणारी 14 एप्रिल आहे. त्या 14 एप्रिलची आजच्याच दिनी मीटिंग याच्यात ठेवली का 2-2 वेळा लोकांना बोलावणं. आपण काही पगार देत नाही कोणाला, ना आपल्याला काही पगार नाही. बाबासाहेबाचं काम करायचं आहे, त्यासाठी आम्हाला याच दिवशी, एकाच दिवशी दोन्ही काम झाले पाहिजे. म्हणून आता ही मीटिंग झाल्यानंतर, हा कार्यक्रम झाल्यानंतर लगेच 14 एप्रिलची मीटिंग सुरू होणार आहे. तुम्हाला जर शक्य असेल तर आम्ही तुमचं स्वागत आहे, तुम्ही बसू शकता. परंतु आता हे 14 तळ्याचा सत्याग्रह कार्यक्रम हा आजच नाही, की तथागत टी व्ही जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत ते चालणार आहे. बरं, तथागत आपला हा जो आहे सत्याग्रहच नव्हे, ज्या महापुरुषांनी इथे कार्य केलं त्या महापुरुषाचं सगळ्या जयंत्या वगैरे या ठिकाणी होतात. सावित्रीबाई असेल, जिजाबाई असेल, शिवाजी असेल, सर्व या ठिकाणी कार्यक्रम सुरू असतात. म्हणून या सर्वांनी आम्हाला तुमची साथ पाहिजे. या सर्व जयंत्या करण्यासाठी, कार्यक्रम करण्यासाठी, हे सगळं दाखवण्यासाठी त्या माध्यमातून तुम्हाला आर्थिकही सहकार्य पाहिजे, दान नाही पाहिजे. आम्हाला दान पाहिजे नाही, या पद्धतीचं आर्थिक सहकार्य पाहिजे, तसं सहकार्य करा. आणि आता तुम्हाला सांगतो, जे आपले प्रतिनिधी आहे तालुक्याची, ज्यांना जबाबदारी दिली, तुम्ही आपापल्या तालुक्यात जा, आणि आपापल्या तालुक्यातले विहार असतील, तिथले कार्यक्रम असतील, तिथे एखाद्या मी गाडगे महाराज पाहिले असेल तसा त्या तालुक्यात माणूस असेल, बाबासाहेब पाहिले असतील त्या तालुक्यात माणूस असेल, तुकडोजी महाराज पाहिले असेल त्या तालुक्यात, पंजाबरावाचं फार आपल्याकडे हे आहे बरं. बाबासाहेबांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष पंजाबरावांना केलं होतं, हे माहीत आहे सर्वांना, माहीत आहे ना? बाबासाहेबांनी घटनेत पण सदस्य होते. पहिले कृषी मंत्री भारताचे असताना तेव्हा ते घटनेत पण सदस्य आहे. पंजाबराव देशमुखांच्या घरी बाबासाहेब आलेले आहे. 1927 साली या ठिकाणी बाबासाहेब 2 वेळा आले आहे अमरावतीला. म्हणून बाबासाहेबाचं इथं आपले हे पडले, त्यांचे चरण या ठिकाणी पडले. म्हणून आपली जबाबदारी आहे, हा ऐतिहासिक शहर आहे, त्या शहराला आपण मोठं सगळ्याच्या माध्यमातून, चळवळीच्या माध्यमातून मोठं करूया. आणि या येत्या 14 एप्रिलला आपापल्या पद्धतीनं या ठिकाणी आपण काम करतो आहे. सुरूच करतो ना मीटिंग, नाही का? एका कामात 2. त्याच्यानंतर आपल्या 14 एप्रिल काय करायचं आहे, तायडे साहेब, आपले हे जे इंगळे साहेब आहे, त्या इंगळे साहेबांचा दरवर्षी टेस्ट तयार असतो. आणि या टेस्टवर तथागत टी व्ही चॅनल विद्यमाने आणि त्यांचा संघ त्या विद्यमानं
त्या माध्यमाने आपण त्या ठिकाणी ते कार्यक्रम करणार आहोत. आपण आपले तथागत टी व्ही चॅनलचे 3 बॅनर असतात दरवर्षी, ते बॅनर लावणार आहोत. त्याच्यानंतर जे जे उर्वरित आपले जे काही योगदान होईल आपलं प्रत्येकाचं, ते प्रत्येकाचं योगदान आपण त्यांना देणार आहोत. हे सगळे त्यांची जबाबदारी मुक्ती. आपण पाहुणे जाणार आहोत त्या स्टेजवर, हे सगळे ते करतील. अशा प्रकारे आजचा हे या तथागत टी व्ही चॅनलच्या माध्यमातून 14 एप्रिलचा कार्यक्रम अशा प्रकारे होईल. तर तुम्हाला याच्याबद्दल काय काय आपलं मत व्यक्त करायचं आहे तुम्ही करू शकता. माझे अध्यक्ष, मला त्या कार्यक्रमाचं केलं भाग्य नाव, मी 14 तळ्याच्या सत्याग्रहाचा अध्यक्ष अरुण वानखडे, लय भाग्यवान आम्ही. तुम्ही मला अध्यक्ष केलं त्याबद्दल सर्व तथागत टी व्ही चॅनलच्या टीमचे आभार व्यक्त करतो. आणि माझं एक छोटंसं भाषण 2 शब्द संयोजकांनी परवानगी दिली त्याबद्दल मी त्यांचा आभार व्यक्त करतो. इथे थांबतो. जय भीम. आभार प्रदर्शन इंगळे सर करतील अशी मी त्यांना विनंती करतो. आजच्या कार्यक्रमाला उपस्थित प्रमुख पाहुणे, अध्यक्ष आणि उपस्थित सर्व बंधू आणि भगिनी, या कार्यक्रमामध्ये ज्यांनी ज्यांनी आपले विचार व्यक्त केले त्या सर्वांचे मी आभार मानतो. आणि उपस्थितांचे सुद्धा आभार मानतो. आणि असेच दरवेळा होणाऱ्या कार्यक्रमामध्ये आपली उपस्थिती राहील अशी अपेक्षा करतो. जय भीम, जय भारत. संपला इथे मी घोषित